नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत बोर या ठिकाणी दिनांक 3 मे रोजी अक्षय तृतीयेनिमित्त भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं नियोजन करण्यात आलं असून नागराज केसरी असं या मैदानाचं नाव आहे। बोरदरा या फाटीवरती हे मैदान संपन्न होणार असून या मैदानाचं नियोजन कसं आहे, बक्षीचं स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर नियम अटी कशा आहेत, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग दादा नमस्ते। नमस्ते। तुमचं नाव दादा? माझं नाव भूषण तारू। दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे? मैदान अक्षय तृतीये निमित्त आयोजन केलेलं आहे आणि मैदान 3 मेला हे संपन्न होणार आहे। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? मैदानाची परवानगी पूर्ण झालेली आहे सगळी। बरं, आणि कुठं संपन्न होतंय मैदान? मैदान इथं बोरदरा फाटीवरती होतं। ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले दादा? भरपूर मैदानं होऊन गेलेली आहेत। बरं, आता मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? आदत बैल, एक आदत एक बैल। बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। प्रथम बक्षीस 1 लाख रुपये, त्याच्यानंतरचं दुसरं 71 आहे, तिसरं 51, चौथं 31, पाचवं 21, 6वं 11 आणि 7वं 7 आहे। 7,000 आहे। आणि त्याचबरोबर दादा प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 1,000 रुपये। क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षीस आहेत, काय सांगाल त्याच्या? क्वार्टर फायनलला 2 नंबरला ज्या गाड्या उतरतात त्यांना आकर्षक बक्षीस आणि ढाली आहेत, म्हणजे रोख रक्कम बक्षीस दिले जाणार, रक्कम आणि ढाली आहेत। तर त्याचबरोबर 1 ते 7 नंबरला जे बक्षिसे जाहीर केली त्या बक्षिसांना अजून काय असणार? रोख रक्कम आणि 2 ढाली आहेत प्रत्येक। बरोबर, 2 ढाली असणार आहेत मित्रांनो। त्याचबरोबर दादा जे गट पास करणार आहेत त्यांना काय सन्मान चिन्ह? गट पास करणाऱ्यांना पण सन्मान चिन्ह ठेवलं, सन्मान चिन्ह असणार आहे। आणि ऑनलाईन नोंद चालू झाली मैदानाची? ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे। बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? ऑनलाईन नोंदी चालू झालेल्या आहेत, सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करून लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी। चालते, धन्यवाद दादा। आपलं नाव काय दादा? अक्षय नलावडे। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, ह्या फाटीवरती आता हे कितवं मैदान होत आहे? ह्या पाठीवर बरेचशी मैदान होऊन गेली, तरी आतापर्यंत 10-12 मैदान होऊन गेली तिथं। बरं, आता आपण वळूयात दादा मैदानाकडं। मैदानातली माती कशी, रान कसं आहे? रेवटे रान आहे आणि मैदान प्लेन आहे, म्हणजे आपलं प्लेन आहे। एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 9 फाटे आहेत। फाटीच्या आतात मधलं अंतर किती आहे? 13 फूट अंतर आहे। बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 5 ते 10 गट थांबू शकतात खाली। दादा आता हे आदतचं मैदान आहे, त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे? 600चा पल्ला आहे आपला। बरं, कशामुळे पल्ला कमी करण्यात आला आहे? हे पुढे हे गाडी थांबण्यासाठी जागा बैलगाडी मालकांना राहावी म्हणून आपण पल्ला थोडा कमी केलेला आहे। हां मित्रांनो, पुढे थोडंसं छोटंसं बांधकाम झालेलं आहे कंपाऊंडचं, त्याच्यामुळे गाड्या थांबण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून आयोजकांनी तो 700 फूट पल्ला होता तो 600 फूट केलेला आहे। तर नेहमीप्रमाणे आपले जे निकाल रेषेच्या समोर आहे या ठिकाणी नेहमीप्रमाणे ट्रॉली लावली जाईल लाईटच्या पोलपाशी। हां, ट्रॉली लावली जाणार। त्याचबरोबर या मैदानात ज्या तांत्रिक त्रुटी अडी अडचणीत ते मैदान सुरू होण्याच्या पूर्वी सकाळी सगळ्या पूर्ण केल्या जातील का? हां, सर्व पूर्ण केले। एका मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार दादा? तरी 50% बॅरिकेड असणार। या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? असं काहीच नाही। ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार का? असणार ना। पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? केली। त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आलाय का? कॅमेरा खाली पण असणार आहे, दोन्ही वरती 2 कॅमेरे। खाली झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडापंच म्हणून आमचे सचिन नाना तारू हे बघणार आहेत। आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? या मैदानाचं समालोचन मयूर तळेकर आणि बारीक शिवतरे म्हणून आहेत, ते करणार आहेत। आणि त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह त्याच्यावर होणार आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय, तर या मैदानातील अवकाळी पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्यातर्फे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्या जातील का? दिल्या जातील। त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी समजा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर त्या दिवशी कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडी मालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल। बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये? तरी बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी आणि सहभाग आपला असावा।
बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना बोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हां, आम्हाला सर्व त्यांचं मान्य आहे. बरं, चालते. धन्यवाद दादा. आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध समालोचक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहेत ते म्हणजे प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग. मयूर शेठ नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान आता तुम्ही पाहणी केली, कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान तयार केलंय? मैदानाची पाहणी करण्यापूर्वी मैदान हे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नागराज केसरी म्हणून मैदानाला या ठिकाणी किताब देण्यात आलेला आहे. पहिलंच वर्ष आहे नागोवाडी या तरुण मंडळांचं आणि मैदानाचं आयोजन या ठिकाणी जवळजवळ 8 ते 9 मैदानं झालेली आहेत या फाटीवरती. याच फाटीवरती या ठिकाणी एक आदत एक बैलाचं मैदान आयोजित केलेलं आहे दिनांक 3 मे रोजी. तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक यांना सर्वप्रथम विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन मैदानाची या ठिकाणी नोंदणीसाठी सहकार्य करायचं आणि मैदानासाठी सुद्धा सहकार्य करायचे. मैदानाची आपण पाहणी करताना खालचा पल्ला बघितला, थोडा पल्ला कमी केला आहे, काय काय त्रुटी आहेत आपण त्यांना सांगितले. त्या त्रुटीचं सुद्धा ते या ठिकाणी मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय बैलगाडी संघटना बोर तालुका यांच्या नियमाने घालून दिलेले आहेत. त्या नियमानेच हे मैदान संपन्न होणार आहे. काय त्रुटी अडचणी असतील त्याच्यावरती सुद्धा त्यांनी या ठिकाणी काय करणार आहे ते सगळं आपल्याला बाईटच्याद्वारे सांगितलेलं आहे. मैदानाचे आता आपण नियम अटी कशी असणार आहेत, जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत, संघटनेने नियम घालून दिलेले आहेत त्याच पद्धतीने नियम असणार आहेत. खाली पट्टी असणार आहे, पट्टीच्या पुढं पायाला की गाडी मालकाला या ठिकाणी ती गाडी बाद दिली जाणार आहे. लॉबी टचचा निकाल जो रोज नियम लागू आहे तोच नियम आहे. तर बैलाचा या ठिकाणी पाय किंवा शेकडीचं एक चाक तासाच्या पलीकडे गेलं की ती गाडी बाद असणार आहे. निकाला बैलाचा कोणताही अवयव कोणताही पार्ट दिसेल त्यावरती निकाल दिला जाणार आहे. मैदान हे एक आदत एक बैलाचं आहे. आदत पळून आल्यानंतर नंबर टेकर असेल किंवा पंच कमिटीचा एक माणूस असेल तो दात चेक करणार आहे आणि मगच आपल्या गाडीवरती नंबर टाकला जाणार आहे. आणि त्याचबरोबर शेफ्टीचा किंवा या ठिकाणी बैलगाडी ड्रायव्हरनं चावा घेतला तर दिवसभर त्याला गाडी आणता येणार नाही, तो दिवसभर या ठिकाणी बॅन केला जाईल. त्याचबरोबर लाठी काठी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी वापर केला तर ती गाडी बाद केली जाणार आहे. त्याचबरोबर समान गाडींचा गटाला सामना झाला तर पुढं चाल दिली जाईल, परंतु सीमेला जर सामना झाला तर आपल्याला संगनमत करावं लागेल आणि संगनमत झालं आपलं तर एक बैल आणि एक आदत अशी 2 बैल या ठिकाणी पळवावी लागतील. आणि जर संगनमत झालं नाही तर आपली चिठ्ठी टाकली जाणार आहे. याची बैलगाडी मालकाने नोंद घ्या. एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळेस टायमिंगनुसार जर आपली गट जास्त झाली तर आपण वेळेअभावी 5 किंवा 10 गट आपण पाठवले जाणार आहेत. आणि काय आव्हान करताल अजून नोंदीच्या संदर्भात मला असं वाटतं बोर तालुका बैलगाडी चालकांच्या मालकांच्या आत्तापर्यंत जेवढी मैदानं झालेली आहेत तेवढी पारदर्शक झालेली आहेत आणि कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय कुठल्याही मैदानात झाला नाही, या सुद्धा मैदानात अन्याय होणार नाही याची खबरदारी आयोजकांनी घेतलेली. तालुका कमिटी असेल सर्व बैलगाडी मालक चालक यांच्या नियंत्रणाखाली जे मैदान संपन्न होतं आणि हे सुद्धा मैदान चांगल्या पद्धतीनंच होणार आहे. तमाम बैलगाडी मालकांनी चालकांनी वेळेत नोंद करून कमिटीला सहकार्य करायचं. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा प्रेक्षकांना. योगेश गुरुदेव कांबळे. योगेश भाऊ, काय सांगाल मैदान कशा पद्धतीने आयोजकांनी तयार केलंय? मैदान हे रेवट्याचं आहे. मैदानाची लांबी 600 फूट आहे. बरं बरं, काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? बैलगाडी चालक मालकांना एकच करेन की ऑनलाईन नोंद जास्तीत जास्त करा. चालतंय, धन्यवाद दादा.